उत्सव हे आनंद साजरा करण्यासाठी असतात, दुसऱ्याला दुःख देण्यासाठी नसतात. आता अनेकाच्या पतंगी तर कापल्या. ठीक आहे. उद्या आणखीन आपल्या सहकाऱ्यांबरोबर शक्य झालं तर पतंग उडवू. माझी पतंग नाही कापली. मी या येवल्याचा आमदार आहे आणि तो 5व्या वेळेला आहे. आणि हे लक्षात घ्या, माझा जन्म येवल्यात झालेला नाही. संक्रांत उद्यापासून संक्रांत होते. 3 दिवस येवल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा केला जातो. परंतु नायलॉन मांजामुळे अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. आता माझी विनंती सगळ्या येवल्याला सगळ्या लोकांना आहे महाराष्ट्रात, की उत्सव हे आनंद साजरा करण्यासाठी असतात, दुसऱ्याला दुःख देण्यासाठी नसतात. असं जर कोण मांजा विकत असेल, असा जर कोणी मांजा वापरत असेल तर ताबडतोब त्याला थांबवलं पाहिजे. आणि तो थांबला नाही तर ताबडतोब पोलिसांकडे कंप्लेंट केली पाहिजे शुभेच्छा. आणि त्यांना पकडून दिलं पाहिजे. आणि मग पोलीस त्यांचा काय हिशोब करायचं करतात. आता अनेकाच्या पतंगी तर कापल्या. ठीक आहे. उद्या आणखीन आपल्या सहकाऱ्यांबरोबर शक्य झालं तर पतंग उडवू. अनेकांच्या पतंगी कापल्या असं तुम्ही म्हणतात. आता आपली एक पतंग कापली गेली नाही, राजकारणात नाही. 40 वर्षासाठी. माझी पतंग नाही कापली. मी या येवल्याचा आमदार आहे आणि तो 5व्या वेळेला आहे. आणि हे लक्षात घ्या, माझा जन्म येवल्यात झालेला नाही, माझं घरदार कुटुंब येवल्यातलं नाही. तरी सुद्धा या येवला लासलगाव लोकांनी मला मागचे 20 वर्ष आणि पुढच्या 5 वर्षासाठी आमदारकी बहाल केलेली आहे. मग आता आपण माझी पतंग नाही फोडली. ते काहीच बोलणार नाही. काय संप- कारण? आणि संपला विषय. वेळ पडला म्हणजे मी काय त्यांचं बोलणार? मार्गदर्शनही घेईल. वेळ पडला त्यांचं मार्गदर्शनही घेईल असं. असं आहे ना, माझ्या विरुद्ध कोणी बोललं नाही तर मी तरी कुणाच्या विरुद्ध कशाला बोलू. सगळ्यांना शुभेच्छा. चला.